महत्त्वाची गोष्ट हेच आहे की आजचा दिवस आपण साजरा करावा आणि तो मोठ्या जल्लोषात साजरा करावा. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झालेला आहे, काय सांगाल? कारण की नववर्षाचं स्वागत होत आहे. हे विषय जे आहेत जसं मी सांगितलं, अवकाळी पाऊस असेल, काल तर आम्ही विधान भवनात मांडलेलाच आहे. सरकारकडून मदत अपेक्षित आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या नवीन वर्षात सर्वांना सुख शांती समृद्धी ही मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वेगळी शोभायात्रा पाहायला मिळाली. मराठी अभ्यास केंद्राकडनं ही शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये मराठी माणसाचा आवाज दाबला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शाळा बंद पडतात. ह्याचसाठी तर आम्ही महानगरपालिकेचा लढा दिला आणि आपण पाहिलं की मुंबई आमच्या सोबत राहिली. आदित्यजी, बीडीडी हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज अनेक जण त्यांच्या घरामध्ये पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. बीडीडी हा जिव्हाळ्याचा विषय आहेच, कारण उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021च्या दिनी आम्ही या कामाला सुरुवात केली होती. अनेक वर्ष हा प्रयत्न सुरू होता. आपण पाहत असाल इथे जिथे आपण उभे आहोत त्याच सावलीमध्ये उभे होतो आपण. बीडीडीच इथे बनत आहे. आमच्या आंदोलनानंतर बीडीडी नायगावला देखील चावी वाटप त्यांना करायला लागला. आम्ही भाग पडला. जे 2-3 महिने काम पूर्ण होऊनही चावी वाटप होत नव्हता. समोरून चावी मारण्याचं काम चालू होतं. आम्ही चावी वाटप करून घेतला. हा फरक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.